हॅलो डिअर स्टुडंट्स, केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड ह्या चॅप्टरमधला केमिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज कसा एक्सप्रेस करायचा, ते लिहिण्याची ॲक्च्युअल प्रॉपर एक्झॅक्ट सायंटिफिक मेथड काय आहे, ते लिहिताना काय काय खबरदारी घ्यायची असते, त्यात काही चिन्ह आपण स्पेसिफिकली यूज करतो, त्यांचा मीनिंग काय असतं आणि एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स कशा लिहायच्या, पाठांतर न करता कशा लक्षात ठेवायच्या, तयार कशा करायच्या, हे सगळं मी ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. स्टुडंट्स, 8वीत आपण हे शिकतोय, 9वी 10वी पुढे सगळीकडे तुम्हाला हा पाठ येणार आहे. त्याची ही सुरुवात आहे, बेसिक नॉलेज आहे. सो जितकं व्यवस्थित तुम्ही समजून घ्याल आत्ता, तेवढं तुम्हाला पुढं जाऊन हे केमिकल चेंजेस किंवा कुठलीही केमिकल रिॲक्शन तयार कशी करायची त्याचं टेन्शन येणार नाही. बरेचदा 10वीची वगैरे सुद्धा मुलं विचारतात की मॅम एखादं केमिकल रिॲक्शन कशी तयार करू किंवा कशी पाठ करू, बेसिकली लक्षात राहत नाही, चुका होतात. तर ते होऊ नये ह्यासाठीची सुरुवात ही आपण 8वीपासून करायची आहे. एकदम सोप्या सोप्या काही स्टेप्स सांगत जाते, त्या फॉलो करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन शिकताना आणि तयार करताना. सो जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं तुम्हाला, केमिकल चेंज काय असतो, तर जो चेंज इरिव्हर्सिबल असतो, ज्याच्यामध्ये ओरिजिनल जे रिॲक्टंट्स ज्यांना म्हणतो, जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना आपण रिॲक्टंट्स म्हणतो, त्यांच्यापासून नवीनच प्रॉपर्टीज असणारा पदार्थ तयार होतो, त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो, बरोबर. सो केमिकल चेंजमध्ये कम्प्लिटली नवीन प्रॉपर्टी असणारा सबस्टन्स हा तयार होतो. इरिव्हर्सिबल आहे हे तर तुम्हाला सांगितलंच. त्याच्यावरून आपण ओळखायचं, म्हणजे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे आपण ओळखू शकतो की जे पुन्हा पुन्हा होतात ते फिजिकल चेंज आणि जे पुन्हा पुन्हा होत नाही ते केमिकल चेंज. ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा वेगळा पदार्थ तयार होतो ते केमिकल चेंज. ओरिजिनल सबस्टन्सचे फक्त फिजिकल स्टेट्स ज्याच्यात बदलतात तो फिजिकल चेंज. तर हे आपण बघितलेलं होतं. आता आपण स्पेसिफिकली फोकस करूयात ऑन अ केमिकल चेंज. स्टुडंट्स, केमिकल चेंज आपण लिहिताना, म्हणजे बऱ्याचदा आपण कसं लँग्वेजेसमध्ये म्हणा किंवा अदर ह्याच्यामध्ये एखादं क्रिया लिहिताना, जसं की पोटॅशियम काय म्हणत आपण, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण एखादी रिॲक्शन असेल की सायट्रिक ॲसिड दिला, सायट्रिक ॲसिडची बेकिंग सोडाबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून सॉल्ट, वॉटर आणि CO2 गॅस तयार होतो किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. असं पूर्णच्या पूर्ण मोठंच्या मोठं सेंटेन्स आपण सायन्समध्ये लिहित नाही. सायन्सची स्वतःची अशी एक सायंटिफिक लँग्वेज ज्याला म्हणतो आपण ती असते, बरोबर. त्यामुळं असं पूर्ण वाक्यामध्ये न लिहिता स्पेसिफिकली केमिकल चेंजेसच्या बाबतीत आपण काय करतो, तर त्याला जितकं शक्य तेवढ्या शॉर्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा ट्राय करतो. एक एक्झाम्पल देऊन सांगते बघा तुम्हाला. अगदी एक सोपा एक्झाम्पल घेत आपण की कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड, असं माझं सेंटेन्स आहे बघा. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. आता एवढं मोठं सेंटेन्स आपण लिहित बसतो का रे? ऑब्व्हियसली नाही. मग आपण काय करतो त्याच्याऐवजी बघा, आपण एक अशा पद्धतीने लिहू शकतो, कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच शॉर्टमध्ये हे लिहिलं. हा जो एक्सप्रेशन ऑफ एनी केमिकल रिॲक्शन आहे याला ॲक्च्युली म्हणतात वर्ड इक्वेशन. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये खूप सारे वर्ड इक्वेशन पण लिहायचे आहेत आणि मी तुम्हाला त्याचे केमिकल इक्वेशन तयार कसे करायचे ते देखील शिकवणार आहे. ह्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. बट इथे आपल्याला अजूनही शॉर्ट फॉर्ममध्ये ह्याला कन्वर्ट करता येऊ शकतं. जसं की इथे आपण वेगवेगळे हे जे एलिमेंट्स आणि कंपाऊंड, एलिमेंट काय आहेत, कंपाऊंड काय आहेत, हे आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकलो. सो त्यांचे नावं लिहिण्याच्या पेक्षा आपण काय करतो, तिथे त्यांचे सिम्बॉल्स आणि फॉर्म्युले यूज करतो. म्हणजे एलिमेंट असेल तर सिम्बॉल लिहितो, कंपाऊंड असेल तर त्याचा फॉर्म्युला लिहितो. मग कार्बनचा सिम्बॉल काय आहे रे, तर C. ऑक्सिजनचा सिम्बॉल O2, म्हणजे नुसता ऑक्सिजन हा जर एक ॲटम म्हणून कन्सिडर केला तर O असतो, बट नेचरमध्ये ऑक्सिजन नुसता ओच्या फॉर्ममध्ये कधी सापडत नाही, तो O2. क्लोरीन असेल तर Cl2, हायड्रोजन असेल तर H2. असे काही एलिमेंट्स नेचरमध्ये डायॲटॉमिक मोलिक्युलच्या फॉर्ममध्ये सापडतात, जसं की N2 आहे सांगितला,
O2, H2, Cl2 ह्या सगळ्यांना काय म्हणायचं? डाय ॲटॉमिक मोलिक्युल्स. तर हा ऑक्सिजन पण ह्याच पद्धतीनं C+O2 गिव्स CO2. सो ह्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. हे झालं वर्ड इक्वेशन आणि त्याचंच अजून शॉर्ट फॉर्ममध्ये केलेलं कन्व्हर्जन त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. हे तुम्हाला परत 10th मध्ये पण जाऊन शिकायचं आहे. ह्याचं बॅलन्स कसा करायचा, केमिकल इक्वेशन लिहितानाच्या काही रूल्स आहेत, तर तो पाठ. हे आलं लक्षात इथंपर्यंत. आता केमिकल इक्वेशन कोणतंही झालं तर ते तयार करताना किंवा कोणतंही केमिकल इक्वेशन लिहिताना त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं एक्सपेक्टेड असतं. जसं की आता ह्याच रिॲक्शनचं उदाहरण घेऊयात आपण. जे सबस्टन्सेस एकमेकांशी रिॲक्ट करतात त्यांना म्हणतात रिॲक्टंट. सो इथे कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांना रिॲक्टंट असं म्हणायचं. What are reactants? These are the substances which react with each other to form a new substance. So here ह्यांना म्हणायचं रिॲक्टंट्स. नवीन तयार झालेला सबस्टन्स जो न्यूली फॉर्म्ड जो आहे त्याला म्हणायचं प्रोडक्ट. दोन रिॲक्टंट्समध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून जो नवीन तयार होतो सबस्टन्स त्याला म्हणायचं प्रोडक्ट. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये आपण एक ॲरो दाखवला आहे, बरोबर. ह्या ॲरोची दिशा अशी आहे का रे? नाही. ही ॲरोची दिशा जी आहे ती ॲक्च्युली काय इंडिकेट करते? द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन इंडिकेट करते. म्हणजे जेव्हा आपण ॲरो असा दाखवतो इट मीन्स ह्या दोघांपासून हे फॉर्म झालं आहे. जर समजा आपण असं दाखवलं असता तर त्याचा अर्थ काय झाला असता? CO2 पासून C आणि O सेपरेट झालेत असा. म्हणजेच तुमचा ॲरोचं हेड ज्या दिशेला आहे, ज्या बाजूला आहे त्याच्यावरून आपण काय इंडिकेट करतो की त्या पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शनची डायरेक्शन काय आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा हे आपण एक एक पॉईंट वाईज जर सांगायचं झालं, तुम्हाला विचारतात की व्हॉट आर द रूल्स टू राईट एनी टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. सो सगळ्यात आधी काय म्हटलं आपण? द सबस्टन्सेस दॅट अंडरगो चेंज त्याला काय म्हणतात? रिॲक्टंट. न्यूली फॉर्म्ड सबस्टन्स त्याला काय म्हणतात? प्रोडक्ट. त्या दोघांच्या मध्ये काय असतो? ॲरो असतो विच इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. गॉट इट? आता ॲरो झाला, रिॲक्टंट झाले, प्रोडक्ट झाले. त्याच्यानंतर पुढचा पार्ट ह्याच्यामध्ये काय सांगायचा बघा. कुठली तरी स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन होण्यासाठी ज्या काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात, जसं की काही रिॲक्शन्स परफॉर्म होण्यासाठी हीट सप्लाय करावी लागते, काही रिॲक्शन्स होण्यासाठी देर इज नेसेसिटी ऑफ लाईट किंवा स्पेसिफिक टेम्परेचर, स्पेसिफिक प्रेशर यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो ऑन द ॲरो. तर काय म्हणतात? स्पेसिफिक कंडिशन्स फॉर रिॲक्शन ते आपण ह्या ॲरोवरती मेन्शन करतो. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात अजून एक पॉईंट आपल्याला सांगायचा आहे की हे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोणत्या दिशेला असतात. तर नॉर्मली कुठलीही केमिकल रिॲक्शन लिहिताना रिॲक्टंट हे लेफ्ट साईडला असतात. लेफ्ट साईड म्हणजे कुठली साईड? तर आपण असं आहे ना, तर आपल्या लेफ्ट साईडच्या, तुम्ही वहीत न लिहिताय तर तुमची लेफ्टची बाजू जी आहे की नाही ती लेफ्ट साईड कन्सिडर करायची. सो रिॲक्टंट्स जे आहेत ते ऑलवेज लेफ्ट हँड साईड, आणि प्रोडक्ट्स ऑब्वियसली ऑन राईट हँड साईड, आपली राईट हँड. त्याला आपण RHS म्हणूयात शॉर्टमध्ये. LHS आणि RHS. RHS म्हणजे राईट हँड साईड, LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. आणि मग दोघांच्या मधला ॲरो काय इंडिकेट करतो? आपला डायरेक्शन. त्यानंतर जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात त्या ॲरोवरती मेन्शन करायच्या. फॉर एक्झाम्पल असं आपण हीट असा
ट्रायंगल लिहिलेला असेल कुठल्या तरी रिॲक्शनच्या ॲरोवरती, तर त्याचं समजून जायचं की ती रिॲक्शन होण्यासाठी ह्या रिॲक्टंटना आपण हीट सप्लाय केली आहे. किंवा ॲरोवरती लिहिलेलं असेल सनलाईट, तर समजून जायचं ती रिॲक्शन होण्यासाठी सनलाईटची रिक्वायरमेंट आहे. सो ह्या काही बेसिक गोष्टी झाल्या की कुठलंही केमिकल रिॲक्शन लिहिताना त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या टर्मिनॉलॉजीज. इथंपर्यंतचा पाठ बघा समजला का व्यवस्थित? इथंच थांबूयात आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळे केमिकल चेंजेस, मग ते नॅचरल केमिकल चेंजेस, ह्युमन किंवा मॅनमेड केमिकल चेंजेस लक्षात कसे ठेवायचे त्याची एक छोटीशी टेक्निक सांगणार आहे. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.